थँक्यू सो मच सर. माझं पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच आलो आहे मी आणि या प्लॅटफॉर्मवरती पण पहिल्यांदाच आलो आहे. शो केलेत मी, पण इथे आपुलकी वाटते मला, इथे आपलेपणा वाटतं मला. कारण आल्या आल्या दादानी मला काम सांगितलं, तेव्हाच काय आलं भाई की माणूस त्याच व्यक्तीला काम सांगतो जो घरातला असतो. पाहुण्यांना कोणी काम सांगत नाही सर. मला खरंच खूप आपुलकी वाटली. आणि कलाकार म्हणजे पक्षी असतात सर. खरं सांगणं म्हणजे काय, ते कलाकार म्हणजे पक्षी असतात. आणि हे जे आपला मंच आहे टॅलेंटरी, तो मी आभाळ म्हणेल, जो की पक्ष्यांना उडायला एक संधी देतं किंवा आभाळ मोकळं करून देतं. तर खरंच खूप थँक्यू सर. तर स्वरचित कविता आहेत माझ्या, तुमच्यापुढे सादर करतो आहे मी. आणि जोपर्यंत तुम्ही वाहन नाही म्हणणार तोपर्यंत मी एकच लाईन कंटिन्यू करत राहील. ओके. गझल टाईप म्हणता येईल असं सर की माझ्यासाठी तारा तुटतो तुला पाहिल्यावर. थँक्यू सर. माझ्यासाठी तारा तुटतो तुला पाहिल्यावर, एक इच्छा होते पूर्ण तुला पाहिल्यावर. माझ्यासाठी तारा तुटतो तुला पाहिल्यावर, एक इच्छा होते पूर्ण तुला पाहिल्यावर. पाहतो आता सुकते कसे गुलाब पुस्तकामधले आता. पाहतो आता कसे सुकते गुलाब पुस्तकामधले आता. अंगणात ते फुलते गुलाब तुला पाहिल्यावर. कोणता रंग लावला तरी रंगत नाही माझ्यावर. होळी झाली आता. कोणता रंग लावला तरी रंगत नाही माझ्यावर. गाल गुलाबी होतात माझे तुला पाहिल्यावर. कोणता रंग लावला तरी रंगत नाही माझ्यावर. गाल गुलाबी होतात माझे तुला पाहिल्यावर. मळमळणे धडधडणे घाबरणे होते मला. मळमळणे घाबरणे धडधडणे होते मला. जीवाजीव येतो मला तुला पाहिल्यावर. आणि सहवास तुझा लाभत नाही गर्दीमध्ये हल्ली. सध्या गर्दीत भेटत नाहीत आम्ही. सहवास तुझा लाभत नाही गर्दीमध्ये हल्ली. तिथे शोधतात लोक मला तुला पाहिल्यावर. अजून घेऊ.